सुनहरी अंबर नीला हो, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। लोकशाहीमध्ये लोकशाहीचा चौथा खान म्हणून आपण प्रसार माध्यमाला म्हणतो। याच प्रसार माध्यमाची भूमिका समाज बांधणीसाठी किती महत्त्वाची आहे या विषयावर आजच्या व्याख्यात्या, आजच्या प्रमुख मार्गदर्शक माननीय श्रद्धा बेलसरे खारकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचा जो समोरचा जो श्रोतागण आहे त्यांना अत्यंत सविस्तर असं मार्गदर्शन करावं। बेलसरे मॅडम। नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे मित्र बसवराज मोरे, आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक आणि माझी मैत्रीण अंजली धानोरकर, अंबडचे तहसीलदार सावंत साहेब, नगराध्यक्ष कटारे मॅडम, संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी आणि अंबडच्या सुजाण नागरिकांना नमस्कार। आज मला अंबडला आल्यावर इतकं चांगलं वाटलं, कारण जसं अंजलीने सांगितलं तिचं शिक्षण अंबडला झालेलं आहे आणि मी आता जरी मुंबईत गेल्या 20 वर्षापासून राहत असले तरी माझंही शिक्षण तालुक्यांच्या गावामध्ये झालेलं आहे, वसमत, परतूर, जिंतूर। त्यामुळे मला अशा छोट्या गावात आलं की खूप बरं वाटतं, जिथे माणसं एकमेकांना माणूस म्हणून ओळखतात। मुंबईला आम्ही उपयोगात येणारी वस्तू असतो किंवा आम्ही समोरच्या माणसाला तसंच समजतो की याच्याकडनं काय फायदा आहे, याच्याकडनं काय तोटा आहे, ह्याची ओळख वाढवायची का नाही किंवा याला कसं कट करायचं हे आम्ही सारखं ठरवत असतो आणि अशा मोजमामातून आम्ही जगत असतो। आता एक आपल्याला छोटं गुलाबाचं फूल दिलं आणि मला संयोजन समितीचं कौतुक करायचं आहे की त्यांनी काहीतरी मोठा एक फुलांचा बुके आणण्याच्या ऐवजी पुस्तकं दिलेली आहेत जे चिरकाल टिकणार आहे, जे अक्षय आहे, जे अक्षर आहे असं त्यांनी दिलेलं आहे। मुंबईला हल्ली मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये खरी फुलं दिली जात नाही, प्लास्टिकची फुलं देतात आणि प्लास्टिकची फुलं खूप वर्ष टिकतात, धुतल्यावर स्वच्छ दिसतात पण त्याला वास येत नाही। मुळात आम्हाला वास घ्यायला वेळच नाही, आम्ही सारखे जण धावत असतो। मी जेव्हा मुंबईला गेले तेव्हा माझी गंमत झाली की मी कोणाशी तरी अतिशय जिव्हाळ्याने बोलायची आणि तो माणूस किंवा ती बाई असं बोलता बोलता घड्याळाकडे नजर टाकायची आणि रस्त्यात धावायला लागायची। मला असं वाटायचं की माझं काहीतरी चुकतंय की काय। मग मी विचारायची की काय झालं किंवा रात्रभर मी विचार करायची आणि नंतर केव्हा भेटल्या परत विचारायची की त्या दिवशी काय झालं होतं, तर ते लोक मला सांगायचे की 6:57ची लोकल पकडायची। मुंबईला गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मला समजलं, मला घड्याळ बघायला समजलं। माझ्या औरंगाबादला असेपर्यंत माझ्या घड्याळामध्ये 8 वाजायचे, 8 नंतर 8:30 आणि नंतर 9 वाजायचे। मग सरकारी नोकरीत झाल्यावर 8:15, 8:45 वगैरे वाजायचे, पण मुंबईला गेल्यानंतर 6:53, 4:42, 8:58 वगैरे वाजायला लागले आणि ते मला समजायला लागले। आज माझा विषय आहे समाज बांधणीसाठी माध्यमांचं महत्त्व। मी मुद्दाम तुम्हाला मुंबईबद्दल सांगितलं कारण ज्या महानगरामध्ये मी राहते आणि जिथल्या माध्यमांची अधिसत्ता आपल्या सगळ्यांच्या मनावर आहे ते काय आहेत, ते माध्यम काय आहेत त्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे। बघा, मी एक साधारण माझ्या वयाचे काही लोक इथे आहेत किंवा थोडे कमी अंजलीच्या वयाचे आहेत। आपण एक 20 वर्षापूर्वी आपल्याकडे मराठवाडा किंवा लोकमत किंवा लोकसत्ता किंवा महाराष्ट्र असा एखादा पेपर यायचा। आपण सकाळी 7च्या बातम्या ऐकायचो, संध्याकाळी 7च्या बातम्या ऐकायचो
नंतर दूरदर्शन सुरू झाल्यावर आपण त्या बातम्या ऐकायची आपल्याला एक सवय लागली. पण एवढं ऐकलं की आपण शांतपणे झोपायचो की जगामध्ये असलेल्या बातम्या आपण ऐकलेल्या आहेत याचं पूर्ण समाधान आपल्याला व्हायचं. पण मी माझी गोष्ट सांगते. मी माहिती कार्यालयामध्ये 30 वर्ष काम केलं. माझी सुरुवात सकाळी पेपर अजून का नाही आला या दुःखाने होते. पेपरवाल्यांनी उशीर का केलेला आहे हे मला समजत नाही, कारण मला 7 वाजले आणि अजून पेपर नाहीये. जणू काही माझ्यावर आकाशच कोसळलेलं आहे असं मला वाटतं. मग मी पेपर वाचते आणि एक पेपर वाचून माझं समाधान होत नाही. मी किमान 12 ते 13 पेपर वाचते. मग माझी तयारी सुरू होत असताना आकाशवाणीचा रेडिओ लागलेलाच असतो. मधून मधून मी व्हॉट्सअपवर बघते की काय न्यूज हंटमध्ये काय नवीन महत्वाचं आलेलं आहे का. ते झाल्यानंतर मी जेव्हा जेव्हा मला शक्य आहे सकाळच्या 2-2.5 तासामध्ये तेव्हा बाहेरच्या ड्रॉइंग हॉलमध्ये येऊन दूरदर्शनवर किंवा इथे चॅनल्सवर काय बातम्या आल्या आहेत ते बघते. कारण माझ्या डोक्यामध्ये सारखा एक तणाव असतो की काय घडले आणि ते मला माहिती पाहिजे. आय मस्ट बी अपडेटेड. मी स्वतःला काही घडलेलं आहे आणि ते मला माहिती नाहीये हे मी मान्यच करू शकत नाही. मग मी रेडिओ बघते. ऑफिसला गेल्यानंतरही माझ्या समोरचा टीव्ही चालू असतो आणि टीव्हीवर सतत ABCDEFG चॅनल चालू असतात आणि त्याच्यावर मी एखादा सिनेमा किंवा मालिका किंवा गाण्याचे कार्यक्रम कधीही बघत नाही. मी सारख्या बातम्या बघते आणि ह्या बातम्या बघितल्यानंतर व्हॉट्सअपवर बातम्या येतात, इंटरनेटवर बातम्या येतात. कलिग आपले काम करणारे लोक काहीतरी फोन करून सांगतात तुला माहिती नाहीये भायखळ्याला आग लागलेली आहे. जशी काय मीच आग लावलेली अशा तुला माहित नाहीये काय आहे. किती जुनाट विचार तुझे, माहित कसं नाही. आणि मलाही असं वाटतं की हे माहिती असणं माझं काम आहे. मग मी लगेच नाही का ओ बापरे, मग मी लगेच खटखट खटखट याला फोन कर त्याला फोन कर ही मी माहिती घेते. घरी आल्यानंतर मी पुन्हा एकदा बातम्यांच्या जंजाळामध्ये अडकते. घरच्या लोकांना, आलेल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना संध्याकाळच्या सिरियल बघायच्या असतात. पण ती सामान्य माणसं आहेत, त्यांना सिरियल बघावीशी वाटणार ना. तेव्हा मी चिडचिड करते, अरे हेडलाईन्स नाही बघितल्या पाहिजेत ना, 8च्या हेडलाईन बघितल्या पाहिजेत, 9च्या हेडलाईन बघितल्या पाहिजेत, अर्णव गोस्वामीचा शो बघितला पाहिजे, निखिल वागळे मिस करता कामा नाही, उदय निरगुडकर अरे त्यांचं फार चांगलं असतं ते तुम्ही ऐकलंच पाहिजे. हे मी माझ्या मनाला लावलेले भुंगे. हे रात्री केव्हा तरी माझा डोळा मिटेपर्यंत 12-12:30 पर्यंत चालू असतं. आणि जेव्हा एखाद्या दिवशी वृत्तपत्रांना सुट्टी असते, खूप कमी म्हणजे त्या पेपरवाल्यांना फार कमी सुट्ट्या असतात, पण एखाद दिवशी वृत्तपत्रांची सुट्टी असते आणि त्या दिवशी मला वाटतं केवढी मोठी पोकळी आहे आयुष्यामध्ये, आज पेपर नाही आहेत. आणि मग घरातल्या आज पेपरची सुट्टी आहे का, काय झालं आज पेपर का आला नाहीये, असं 4-5 वेळेस विचार अगदी चुकचुकल्यासारखं होतं. मग पुन्हा मी इंटरनेट लावते आणि इंटरनेटवरचे ई-पेपर्स वाचायला लागते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हा विचार करते की ही बातमीची भूक, ही बकासुराची भूक मला का लागलेली आहे. आणि मला नाही, तुम्हाला सगळ्यांनाच लागलेली आहे. एवढी मोठी भूक बातमीची, माहितीची आपल्याला का लागलेली आहे आणि याची आपल्याला गरज आहे का. जसं एखादा खादाड माणूस खूप खातो आणि नंतर वजन कमी करण्यासाठी जिम मध्ये जाऊन अजून पैसे खर्च करतो. मला खूप गंमत वाटते की आधी खायचं पण त्याच्यावरही खर्च करायचं आणि जिम मध्ये जाऊन वेळ पण खर्च करायचा आणि पैसे पण खर्च करायचे. पण आपण एवढ्या बातम्या का पचवतो. इज इट नेसेसरी, इज इट एसेन्शियल. नाही, ह्याची काही आवश्यकता नाहीये. मला झिम्बाब्वेमध्ये झालेल्या फुटबॉलमध्ये आज कुठली मॅच कुणी जिंकली हे माहिती आहे. स्वित्झर्लंड मध्ये आता यावर्षी खूपच बर्फवृष्टी झालेली आहे हे मला माहिती आहे. न्यूयॉर्क मध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे वाहतूक बंद पडलेली आहे हे मला माहिती आहे. परंतु माझ्या शेजारी माझ्या गव्हर्नमेंट क्वार्टर मध्ये माझा एक कलिग ऑफिसर त्याच्या बायकोला मारहाण करतो आहे हे मला माहिती नाही. माहिती नाहीये मला. आणि त्याच्याबद्दल मला काही लाज शरम काहीही वाटत नाही. किंवा याच्याही पुढचं मी जाऊन सांगते, मी मुंबईबद्दल आधी तुम्हाला मुद्दाम सांगितलं, याच्याही पुढचं मी जाऊन सांगते
की माझ्या इमारतीमध्ये एक 60 लोक राहतात, 60 कुटुंब राहतात. ती 60 कुटुंब कोण आहेत हे मला माहिती नाही. माझ्या मजल्यावर 4 घरं आहेत, त्याच्या एका घरात मी राहते. त्या बिल्डिंग मध्ये मी 5 वर्ष झाले राहते. इतर 3 घरामध्ये कोण आहे हे मला माहित नाही. फार डोक्याला ताण दिला तर मला त्यांची नावं आठवतात, कारण बाहेर पाट्या लिहिलेल्या आहेत, पण त्याच्या घरी कोण आहे काय आहे हे मला काही माहिती नाहीये. आणि मी एक ठाम बोल्ड, कदाचित तुम्हाला न आवडणार, कदाचित पचायला कठीण विधान करते की या माध्यमांनी आपला इतका ताबा घेतलेला आहे की आपल्याला आपल्यातला आणि आपल्या शेजारचा माणूसच ओळखू येत नाहीये. माणूस ओळखू येत नाहीये. एक घटना सांगते तुम्हाला की माझ्या बिल्डिंग मध्ये एका मुलीने आत्महत्या केली. काय तिचा जे वेगळा विषय असेल, पण तिच्या एका मुलीने आत्महत्या केली. ती आत्महत्या तिच्या शेजारच्या घरातल्या खिडकीतून दिसत होती. बघितली की नाही माहित नाही, पण दिसत होती. आणि त्याच्यानंतर मग ती आत्महत्या झाली. मग ते काय जे सोपस्कार आम्हाला समजले आणि मग ते जे व्हायचं ते झालं. ती मुलगी वारली. एक 21-22 वर्षाची अतिशय देखणी सुंदर मुलगी वारली. त्याच्यानंतर त्या फ्लोअरवरचे लोक, 3 लोक जे होते ज्यांच्याकडे आत्महत्या झाली, ती सोडून बाकीचे 3 फ्लोअरवरचे लोक, पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिरा सुरू झाल्यानंतर ते 3ही लोक, अंजली तू प्रशासनात आहे म्हणून तुला सांगते मुद्दा, 3ही लोक 15 दिवसासाठी कुलूप लावून निघून गेले. चौकशीचा ससेमिरा नको म्हणून. मी कुठे चाललेलो आहोत आपण? कुठे चाललेलो आहोत आपण? की आपली संस्कृती, ज्याचा आपण फार मोठे ढोल ताशे वाजवतो, की येणाऱ्या पंथस्थांना जेवण देणारी, जखमी माणसांच्या जखमेवर पट्टी बांधणारी, दुःखितांचे अश्रू पुसणारी संस्कृती ही गेली कुठे? तर आपण प्रसार माध्यमांनी केलेल्या बागुल बुवाचे बळी आहोत सगळेजण. आणि आपल्याला काही समजत नाही. आपल्याला काही समजत नाहीये. एक मला शेर आठवतो, आपल्या सगळ्यांसाठीचाच आहे शेर, जे मला जास्त लागू आहे, पण तुम्ही पण त्यातलेच आहात हेही मला माहिती आहे. असं मला कोणीतरी अगदी निधडेपणाने सांगा की आम्ही एकही वृत्तपत्र कधीही वाचत नाही किंवा एकही टीव्ही चॅनल बघत, न्यूज चॅनल बघत नाही. सो आपल्या एका सगळ्यांसाठी एक शेर आहे की मेरा कारोबार क्या पूछते हो दोस्त, क्या बात है, मेरा कारोबार क्या पूछते हो दोस्त, हम तो अंधों के शहर में आईने बेचते हैं. क्या बात है. हम तो अंधों के शहर में आईने बेचते हैं. असं आंधळ्याच्या दुनियेमध्ये आरसे विकणाऱ्यांचं काम आम्ही करतो आहोत. आणि त्याला आपण म्हणतो की ही आमची प्रसार माध्यम आहेत. ही 4थी सत्ता आहे, आपण मान्य केलेली आहे. या 4थ्या सत्तेनी जर समाज घडवायचा असेल, समाज बांधायचा असेल, तो एक संघ ठेवायचा असेल तर काय करायला पाहिजे? मी या क्षेत्रातली काही तज्ञ नाहीये, परंतु 30 वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर माझे काही असे ठोकताळे झालेले आहेत आणि मी तुमच्याबरोबर ते तुमच्या समोर सांगणार आहे. आपण पेपर वाचतो, सकाळी आल्यानंतर पेपर वाचतो आणि ते पेपरचा गठ्ठा एक मुलगा आपल्या दाराला लावून जातो पेपरवर. तर मला वपू काळेंचं एक वाक्य आठवतं की कोण कुठला एक मुलगा एक दुःखाचं गाठोडं आपल्या दाराला लावून जातो आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला दर महिन्याला पैसे देतो. मला सांगा, पेपर वाचल्यानंतर आपण हर्ष झालाय, आपल्याला उन्माद वगैरे त्याला हर्ष झालाय, आपण आनंदित झालेलो आहे, आपल्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा येते, असं क्वचित तरी होतं का? आपण बातम्या काय वाचतो? भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, क्राईम, गुन्हे वगैरे 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 वगैरे. मग एक तरी चांगली बातमी असायला पाहिजे ना. अमेरिकेमध्ये या सगळ्यांचा अतिरेक झाला. या सगळ्या गोष्टींचा मी जे सांगते त्याचा अतिरेक झाला आणि तिथे आता गुड न्यूज जर्नालिझम सुरू झाले. गुड न्यूज जर्नालिझम म्हणजे चांगल्या बातम्या देणारं जर्नालिझम सुरू झालेलं आहे. आता आपण या चांगल्या बातम्या कशा देऊ शकतो? माझे तिथे पत्रकार मित्र आले असतील तर
तर ते असे तलवारी उचलूनच असतील की बघ खाली उतर, तू मग बघतो तुझ्याकडे, हरकत नाही, आय एम रेडी फॉर फाईट, नेहमी तयार असते मी. तर आपण चांगल्या बातम्या कशा देऊ शकतो? तर तुमच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे की गुडी गुडी बातम्या देऊ नका, परंतु चांगल्या बातम्या आपण देऊ शकतो. आणि जर आपण वारंवार वाईट बातम्या दिल्या, लोकांना निराश करणाऱ्या बातम्या दिल्या, उद्ध्वस्त करणाऱ्या बातम्या दिल्या, तर एक दिवस आपण समाज पुरुषाचा पुरुषार्थ संपवून टाकू. एक दिवस आपण समाज पुरुषाचा पुरुषार्थ संपवून टाकू. जसं घरातला एखादा मुलगा, 2 मुलं असतात, एक बरा असतो, शिकत असतो, आणि दुसरा मुलगा शिकत नाही, तर त्याला घरातले आई वडील सारखी नावं ठेवतात. बघ दादा कसा करतो, बघ भैया कसा शिकतो, बघ हे करतो, बघ ते करतो. आणि ह्या मुलाला आलेल्या गेलेल्या नातेवाईकांच्या समोर सारखे आपण टोकत असतो. आणि एक दिवस त्याचं ते सहनशक्ती त्याची संपते आणि तो पूर्णच वाया. सो समाज म्हणजे काय आहे? आपण इथे जमलो हे एकत्र समाज आहे. मी आता अंजलीने खूप छान सांगितलं, मी आणि आपण. मी आणि आपण, तर आपण म्हणजे जेव्हा सगळे एकत्र येतो तो समाज आहे. आणि मी आणि आपण यातली जी सीमारेषा आहे ही कधी कधी गडद असते, कधी फिकट असते, कुठल्याही क्षणी नाहीशी होते. मी इथे बोलते तोपर्यंत मी आहे, खाली उतरल्यानंतर मी आपण आहे. प्रशासक म्हणून एक रस्ता करायचा का नाही ह्याचा निर्णय कदाचित मॅडम घेतील, मी म्हणून घेतील, पण त्या रस्त्यावरून सगळे चालणारे आणि खड्डे सहन करणारे आपण आहोत. सो आपण काय करायला पाहिजे? मी माझ्या आयुष्यामध्ये काय आलेल्या घटनांच्या बद्दल तुमच्याशी बोलणार आहे. मी धुळ्याला होते 1991-92 साली जिल्हा माहिती अधिकारी. आणि बाबरी मशीद पडली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या भारतामध्ये दंगली पेटल्या. आणि दंगल पेटण्यासाठी एक असं अगदी छोटस चिरकुट कारण लागत असतं. कारण त्यावेळेस माणसांच्या भावना इतक्या उद्विग्न झालेल्या असतात, प्रक्षोभित झालेले असतात लोक, की छोट्या गोष्टींनी ते अस्वस्थ होतात आणि व्हायलंट होतात. तर संध्याकाळी 4च्या सुमारास माझे जे कलेक्टर होते त्यांनी मला फोन करून सांगितलं, तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हते, ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं, कुठे आहात तुम्ही? तर सर ऑफिसमध्ये आहे, लगेच माझ्या ऑफिसमध्ये या. ओके ठीक आहे. मी गेले ऑफिसमध्ये. तर त्यांच्या चेंबरमध्ये एक अत्यंत गंभीर बैठक चाललेली होती. आणि तिथे SP, कलेक्टर, त्यांचे RDC, डेप्टी कलेक्टर असे 5-6 अधिकारी होते. त्यांनी बोलवलं आणि त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला एक आत्ता अशी बातमी समजलेली आहे आणि धुळे शहराच्या थोडं बाजूला म्हणजे शहर संपतं तिथे एखाद्या किलोमीटर अंतरावर एका मंदिरामध्ये कोणीतरी घाण आणून टाकलेले आहे आणि त्याच्यामुळे दंगल पेटू शकते. सो तुमचं काय म्हणणं आहे? तर म्हणजे असं काय घडेल आणि असा काय प्रश्न मला कोणी विचारेल असं माहिती नव्हतं. तर तुमचं काय म्हणणं आहे? तर मी म्हटलं बापरे, खूप वाईट झालंय, असं व्हायला नकोय. तर माझ्या कलेक्टरनी सांगितलं, तो अतिशय चांगले व्यक्ती होते, ते समजदार होते, त्यांचं नाव अरविंद रेड्डी. त्यांनी मला असं सांगितलं की बघा, तुमच्या मित्रांना जर तुम्ही थांबवू शकलात तर आपण उद्याची दंगल थांबवू शकतो. तर मी म्हटलं म्हणजे काय करायचं सर? तर म्हणाले की आता संध्याकाळी 6ला 2 सायन दैनिक निघतात धुळ्याहून, त्या सायन दैनिकामध्ये ही बातमी आली नाही पाहिजे. उद्याच्या सकाळच्या पेपरला आली तर हरकत नाही, कारण दिवस चांगल्या माणसांचा असतो, रात्र समाजकंटकाची असते. तर ही संध्याकाळची जी बातमी येते आणि संध्याकाळचे जे पेपर असतात ते ओरडून विकतात, जे आजची महत्वाची बातमी अमुक 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 अशी विकतात. तर ही बातमी जर आता रात्री पोहोचली तर समाजकंटकांना पूर्ण मोकळीक मिळेल आणि आता आपण रात्री जर दंगल पेटली तर ती आवरणं कठीण जाईल. म्हटलं ठीक आहे सर, मी प्रयत्न करते. मी त्या लोकांना इथे घेऊन येते आणि ते त्या लोकांना घेऊन आपण त्यांना तुम्ही सांगा, मी पण माझ्या परीने सांगते. ते म्हणाले मी सांगतो पण ते रोजच्या तुझ्या संबंधातले लोक आहेत तर तू त्यांच्याशी बोल. मी ठीक आहे. मी त्या 2 पत्रकारांना आणि बाकीच्या 4-5 पत्रकारांना बोलवलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की असं असं झालेलं आहे, पण व्यापक समाज हित लक्षात घेऊन आपण ही बातमी टाळावी अशी आमची विनंती आहे.
वृत्तपत्राचं स्वातंत्र्य आम्हाला मान्य आहे, परंतु ही जर बातमी आपण टाळली तर दंगल होणार नाही. धुळे जिल्ह्याला तेव्हाच्या 1991च्या आधी कधीही दंगलीचा इतिहास नाही, तर आपण इतिहास नवीन का घडवायचा असं त्यांना आम्ही सांगितलं. ते दोनही पत्रकार संपादक अजूनही माझ्या संपर्कात असतात. ते दोनही संपादक असं मला म्हणाले बाहेर आल्यानंतर की मॅडम तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण मग ही याच्यामुळे आपला खप वाढेल ना, ते अंक विकले जातात, नॅचरली विकले जातात. तर मी म्हटलं हो नक्कीच. तर एक संपादक हुशार होते, ते म्हणाले माझ्या जागी तुम्ही असतात तर काय केलं. तर म्हटलं अवघड प्रश्न आहे, पण तुमच्या जागी जर मी असते तर मी आज पेपरच काढला नसता किंवा एक साध्या लाईन दिली असते. म्हणाले का. मी म्हटलं माहिती नाहीये की दंगल झाली, 2-5 लोक मरतील, 10-20 लोकांना जखमी होतील आणि 5-50 घरं जळतील, दुकानं जळतील. त्यात मला माहिती नाहीये की मरणारे लोक, जळणारी घरं ही तुमची असतील का माझी असतील, कोणाचीही असू शकतात. आणि दंगलखोरांना जात पात धर्म लिंग काहीही समजत नाही. ते आंधी असतं, ते तुफान असतं, ते येतं आणि जाळत जातं. तर तसं होईल. दोन्ही मित्रांनी, माझ्या पत्रकार मित्रांनी, दोन्ही संपादकांनी त्या दिवशी रात्री बातमी दिली नाही. आणि तुम्हाला सांगते अख्ख्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये दंगली झाल्या, पण धुळ्यामध्ये झाली नाही. ही आहे समाज बांधणी, ही आहे वृत्तपत्रांच्या जबाबदारी. शेवटी कोण आहे, मी आणि आपण याच्यामधला फरक करत असताना आपण मध्ये सुद्धा मी आहे हे गृहीतच धरायला पाहिजे. नाही तर मग आपण म्हणू शकत नाही ना, मग मी आणि तुम्ही असं म्हणू शकतो. पण जर आपण म्हणायचं असेल तर हे पाहिलाच पाहिजे. अजून तुम्हाला 1-2 अनुभव सांगते की 26/11 मुंबईवर हल्ला झाला आणि त्यावेळेस मी मंत्रालयातच होते. मी 3 दिवस मंत्रालयातच होतो. प्रचंड मोठा हल्ला झाला आणि ते 36 तास 48 तास युद्ध चाललेलं होतं. ताज हॉटेलमध्ये आणि ट्रायडंट हॉटेलमध्ये लोक बसलेले होते. आणि यावेळेस प्रसार माध्यमांनी जी काय केलं ते सगळ्या जगाला समजत होतं की आता अमुक झालं, आता तमुक झालं, आता हे झालं, आता ते झालं. त्यांच्या बातम्या येत होत्या. आम्ही काही करू शकत नव्हतो. आम्ही ॲज अ गव्हर्नमेंट म्हणून फक्त एक काम करायचो की जखमी झालेल्यांची यादी, त्याच्या हॉस्पिटलची यादी ती प्रकाशित करायचो, लोकांपर्यंत माहिती पोहोचवायचो, मदत काय असेल तर त्यांना द्यायचो. परंतु त्या एक दिवस असा आला, तिसऱ्या दिवशी संध्याकाळी की अचानक अशी अफवा फुटली की हल्लेखोर पांढऱ्या गाडीमध्ये मंत्रालयाकडे यायला निघालेले. आणि मंत्रालय म्हणजे सत्तास्थान, मंत्रालयाकडे यायला निघालेलं आहे. आणि मंत्रालयाकडे यायला निघालेलं म्हटल्यानंतर सगळेजण घाबरले. कारण मी असो की आम्ही असो, जीव सगळ्याला प्यारा आहे. सगळेजण घाबरले. आणि त्यावेळेस प्रत्येकजण मी असतो. फटाफट मंत्रालयाची दारं लागली. माझं ऑफिस तळमजल्याला होतं. आम्हाला सांगितलं की खिडक्या लावा, कारण मंत्रालयाच्या ज्या जुन्या मंत्रालयाच्या ज्या खिडक्या होत्या त्याच्यातनं माणसं आत येतील एवढ्या मोठ्या मोठ्या तळमजल्यावर खिडक्या होत्या. सो फटाफट सगळी दारं लावली. नंतर एक 7-8 मिनिटांनी असं समजलं की अफवा आहे. मग ती फटाफट सगळी दारं उघडली. आणि ती दारं उघडल्यानंतर मी बाहेर जाऊन बघितलं, सगळा शुकशुकाट होता. मंत्रालयामध्ये आत शिरायला जागा नसते. आणि तो दिवस होता बुधवारचा, कॅबिनेट मीटिंगचा. प्रचंड गर्दी असते मंत्रालयामध्ये. तुम्ही कधी आलं असेल तर माहिती तुम्हाला समजेल किंवा येऊन बघा. आणि मी जाऊन बघितलं बाहेर, जीवाच्या भयानी मी म्हणणारे ऑफिसर, मी म्हणणारे नेते सगळेजण पळालेले होते. आमच्यासारखे चिरकुट तर काय आधीच पळाले होते, उंदरासारखे गपचूप पळून गेले होते. पण दारामध्ये एक पोलीस उभा होता. त्याच्या हातामध्ये होती फक्त एक काठी. एक काठी घेऊन कसाबला तोंड देणारा माणूस, तुम्हाला असं वाटत नाही का हो की तो त्या कथेचा त्या दिवशीचा नायक असायला पाहिजे. इतर सगळ्या बातम्यांमध्ये त्या माणसाला महत्वाचं स्थान मिळायला पाहिजे होतं, त्याचा फोटो यायला पाहिजे होता.
वाहिन्यांनी तो फोटो घ्यायला पाहिजे होता. मी फुटेज स्टोर लोकांना फोन करून करून सांगितलं की अरे घ्या घ्या घ्या, काय माझा आवाजच कोणाला ऐकू नाही आला. मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला आले आणि मी बघितलं की कालचाच माणूस न झोपता न घरी जाता मी मंत्रालयातून गाड्या आत येताना ते बिचाऱ्याचे सॅल्यूट करतात, अधिकाऱ्यांना ते सॅल्यूट करतात. तो माणूस सॅल्यूट करत होता. मला इतकं अस्वस्थ वाटलं. मी म्हटलं की काय भयानक परिस्थिती आहे, काय समाज रचना किती भयानक आपण करून ठेवलेली आहे. मी त्यांना म्हटलं, मी खाली उतरले गाडीतनं, मंत्रालय चालू होतं, सगळी नेहमीप्रमाणेची रौनक चालू होती. मी त्यांना म्हटलं तुम्ही इथे पायरीवर उभं राहा, हवालदार साहेब तुम्ही पायरीवर उभं राहा. तो बिचारा माझी गाडी बघून आणि एकूणच सगळं मंत्रालयाचं बघून, आणि मी पब्लिसिटीची डायरेक्टर असल्यामुळे तो म्हणाला काही चुकलंय का, आणि मी हवालदार नाही, मी कॉन्स्टेबल आहे. सो मी म्हटलं प्लीज तुम्ही इथे 1 मिनिट उभं राहा. ते उभं राहिले आणि मी त्याला एक कडक सॅल्यूट ठोकला आणि म्हटलं, तर तो मला म्हणाला काय केलं. मी म्हटलं अरे आपण म्हणतो सगळेजण की मला देव भेटत नाही, त्या क्षणी तुझ्यात देवत्व आलं होतं, तू आमचं संरक्षण केलंस आणि तुझ्या हातात एक काठी होती. कसाकडे AK-27 ते काय मोठा 47 बघा, मला ते पण येत नाही, गणित कसं आहे. AK-47 होती. ते एका फैरीमध्ये 300 लोक मारण्याची शक्ती होती, पण तो उभा होता. मला सांगा त्या माणसाची त्या दिवशी, मला नाही म्हटलं तुम्ही तरी काय हरकत, त्या दिवशी त्याची बातमी येणं गरजेचं होतं का नाही, हो का नाही. मग त्याची जर बातमी आली असती तर इतर पोलिसांना पण थोडंसं धाडस मिळालं असतं ना, त्यांचं पण मॉरल उंचावलं असतं ना. आपण ट्रॅफिकला बघा, मुंबईमधून किंवा इथे जालन्याला पण घ्या किंवा मुंबईला पण घ्या, ट्रॅफिकचे जे पोलीस असतात ना, त्या ट्रॅफिकचे पोलीस बिचारे रस्त्यामध्ये उभे असतात. ऊन, पाऊस, थंडी, धूळ, प्रदूषण सगळ्यामध्ये ते उभे असतात, आपल्याला शिस्त लावत असतात. एक पोलीस एखाद्या वेळेस कॉर्नरला गेला की लगेच आपण म्हणतो बघा कसे पोलीस झोपलेत, इथे कोणी नाहीच आहे. आपण माणूस म्हणून त्यांचा विचार करत नाही, तर हा पण विचार व्हायला पाहिजे. दुसरी एक घटना सांगते तुम्हाला. मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली 2007 ला, आणि न भूतो न भविष्यती अतिवृष्टी झाली. आणि त्या अतिवृष्टीमध्ये इतकी गंभीर परिस्थिती झाली, आणि एवढं म्हणजे असं कधी होईल प्रशासनालाही वाटलं नाही, हवामान खात्याला वाटलं नाही, सामान्य माणसाला वाटण्याचं काही कारणच नाही. धुवांधार पाऊस आला होता, सगळे म्हणजे महापूर आला होता, समुद्राला भरती आलेली होती. आणि अशा वेळेस आपल्याला काय करावं कोणाला काही समजत नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे तो अख्खी संध्याकाळ गेली, ती रात्र गेली, आणि मला आठवतं की हे जसं तुमचं थिएटर आहे असं एक तळमजल्यावर मिनी थिएटर आहे आमच्या ऑफिसमध्ये होतं. आता मंत्रालयामध्ये तिथे 50-55 लोक बसू शकायचे. तर माझ्या ऑफिसमधल्या 40 बायकांसह त्या थिएटरमध्ये बसून आम्ही रात्र काढली, कारण दुसरा पर्यायच नव्हता. दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये आम्ही सुरू झालं सकाळी ते ऑफिस. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत लोक रस्त्याने अंधेरीपर्यंत म्हणजे साधारण 40 किलोमीटर पर्यंत चालत गेले, कारण ट्रेन बंद होत्या, बस बंद होत्या, टॅक्सीवाल्यांचे भाव गगनाला भिडले होते आणि तेही मिळत नव्हते, लोक चालत होते. आणि त्यावेळेस मुंबईकरांचं एक वेगळं विलोभनीय चित्र मला दिसलं. ते असं होतं की रस्त्यावर लोक चहा वाटत होते, बटाटे वडे वाटत होते, पाण्याच्या बाटल्या देत होते, कोणी पोळी भाजीचे डबे देत होते, की लोक म्हणायचे नाही आम्हाला वेळ नाहीये, तर त्या चालणाऱ्या माणसांना देत होते. आणि याच्या बातम्या मात्र सगळीकडे दाखवल्या जात होत्या, याच्या बातम्या सगळीकडे दाखवल्या जात होत्या. आणि याच्या बातम्या दाखवल्या गेल्यामुळे काय झालं, तर या बातम्या दाखवल्या गेल्यामुळे अजून घरातले लोक जे आळशी आमच्यासारखे घरात बसले असतील ते पण बाहेर आले, चहा घेऊन आले, बिस्किट घेऊन आले, काय चॉकलेट घेऊन आले, म्हणजे लोकांना मदत करायला आले. याच्यामध्ये एक अत्यंत वेगळा अनुभव मला मिळाला की मी आणि माझी एक मैत्रीण, डॉक्टर मैत्रीण, आम्ही दोघी जणी दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी थोडी हुशारी केली की ड्रायव्हरला सांगितलं की तू
खूप थकलेला आहेस सरकारी ड्रायव्हरला, तर तू जा, आम्ही बसनी जातो, ट्रेननी जातो. तर आम्ही बसलो बसमध्ये, बस पुढे सरकेस ना, मग उतरून ट्रेननी जाऊ म्हणून ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेन एका ठिकाणी अडकली. ती पुढे पण जायला मागे पण जायला आणि जवळजवळ 3 तास आम्ही ट्रेनमध्ये होतो. सो या 3 तासामध्ये काय करायचं, शेवटी एक झोपडपट्टी होती. त्या झोपडपट्टीतल्या एका माणसाने एक स्टूल आणून दिला त्याच्या घरातला आणि त्या स्टूलवर उभं राहून आम्ही सगळेजण फटाफट खाली उतरलो की चला तरी ते उतरल्यानंतर कुठेतरी जाता येईल. आणि ट्रेनमधनं जर ती प्लॅटफॉर्मला लागली नसेल तर उतरणं खूप अवघड असतं. आम्ही उतरलो आणि मग आम्ही चालायला लागलो. अंधार होता, पाऊस पडत होता आणि आम्हाला समजत नव्हतं की आम्ही कुठे चाललेलो. तर आपण कुठेतरी जाऊ, कुठेतरी रस्ता लागेल आणि काहीतरी होईल असं आम्हाला वाटत होतं. आम्ही जात असताना 3-4 जणी जात होतो. तर एक माणूस आम्हाला भेटला आणि त्यांनी माझ्या मैत्रिणीला विचारलं आणि ते म्हणाले, डॉक्टर मॅडम तुम्ही इकडे कुठे? तर तिने सांगितलं आमचं असं असं झालेलं आहे. किती जण आहेत म्हणे तुम्ही? म्हणाले आम्ही 3 जण. पण ठीक आहे म्हणे, तुम्ही आमच्या घरी राहा, आमच्या झोपडीमध्ये राहा आणि आता रात्री राहा आणि सकाळी जा. तर रात्रीचं काहीतरी 11:30-12 वाजलेले होते, त्यामुळे आम्हाला दुसरा पर्याय नव्हता. आम्ही त्या झोपडीमध्ये शिरलो. 10 बाय 10ची झोपडी होती आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी 7 माणसं होती. त्यात आम्ही 3 जण शिरलो. तर त्यांनी मग आम्ही म्हणजे मध्यमवर्गीय प्रश्नचिन्ह की आता आम्ही कुठे बसणार, कुठे झोपणार, आम्ही ओले चिंब झालेलो होतो. त्या माणसाने काय सांगितलं की वर माळा आहे, तुम्ही माळ्यावर जाऊन झोपा. मुंबईच्या प्रत्येक झोपडीला माळा असतो आणि त्या माळ्यावर जाऊन झोपा. आम्ही माळ्यावर गेलो. त्यांनी सांगितलं की माळ्यावर तुम्ही 3 जण झोपा, आम्ही खाली, बाकी जण आम्ही खाली झोपतो. आम्ही माळ्यावर गेलो. 5-10 मिनिटांनी गरम गरम भाकरी आणि भाजी. त्यांनी सांगितलं की तुम्हाला भूक लागलेली, जेवण करा. त्या माणसाच्या मुलीचं लग्न होतं म्हणून मुलीच्या लग्नाचा बस्ता आणलेला होता. त्यांनी आम्हाला कपडे पुसायला दिले, म्हणजे टॉवेल बिवेल जे काय पडकी त्यांनी आम्ही डोकी बिकी पुसली आणि सगळे कुडकुडत होतो कारण बाहेर पाऊस पडत होता. त्या माणसाची बायको आली आणि ती त्या बस्त्यातले नवे कोरे कपडे काढले, साड्या, आणि आम्हाला दिल्या नेसा म्हणून. आम्ही म्हटलं नाही लग्नाच्या साड्या आहेत ना. ते म्हणे की लग्न परवा आहे तेव्हा बघू, पण आता आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि त्यांना गरज आहे, तुम्ही देव माणसं आहे, तुम्हाला आम्हाला नव्या साड्या दिल्या. आम्ही त्या हिरव्या पारव्या रंगाच्या साड्या नेसून बसलो. मला सांगा ही बातमी आपण छापण्यासारखी आहे का नाही? आहे. मग मी दुसऱ्या दिवशी पत्रकारांचा जीवच खाल्ला. तर म्हटलं की माझं नाव नको छापूस, पण तू ही बातमी छाप. आणि त्यांनी बातमी छापली. ही मी छोट्या मोठ्या घटना तुम्हाला सांगते. परंतु जर आपण भ्रष्टाचार हा एक विषय घेतला, त्याच्यावर अंकुश ठेवायला पाहिजे. मला माहिती आहे भ्रष्टाचार होतो, पण तिथे चांगला काम करणारा माणूस असेल तर त्याच्याबद्दल बातमी द्या. आता माझ्या मंत्रालयामध्ये एक चांगली बातमी आली आणि मिड डे मध्ये आली. तर मी त्या संपादकाला म्हटलं मला तुम्हाला भेटायला यायचंय आणि तुमचा सत्कार करायचा आहे. म्हणाले का? मी म्हटलं मिड डे मध्ये मी खूप गुड न्यूज वाचलेली आहे. तर त्या माणसाने एक बातमी दिली होती की एक आमच्याकडे एक ऑफिसर होता, त्यांनी 11 वर्षामध्ये एकही दिवस न झाली, नॉट अ सिंगल डे. ती त्याची बातमी होती. तर समाज म्हणजे काय, तर मी आणि आपण यातली दरी मिटली पाहिजे आणि या समाजाच्या बद्दल आपण चांगल्या बातम्या दिल्या पाहिजेत. आता जातीय दंगली बघा सगळीकडे येतात, सगळीकडे कायम होत राहतात. ह्या दंगलींच्या वेळेस जर आपण जातीवाचक बातमी दिली नाही, किंवा आता माझ्यासाठी मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार होतात, सहजपणे आपण त्याचा उल्लेख करतो त्या मुलीचा, मग त्या बाईचं त्या मुलीचं पुढचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे आपण बघत नाही. आणि याच्याही पुढची एक अत्यंत घातक गोष्ट होती आहे की ती म्हणजे त्या मुलीचं नाव द्यायचं नाही असा आपण कायदा केलेला आहे आणि दिलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो हे खरं आहे, पण त्या मुलीचं नाव देत नाही. पण बाकी सगळे इतकं वर्णन देतात की बरोबर समजते कोणाची मुलगी आहे, कुठल्या घरात राहते, कुठल्या मोहल्ल्यात राहते. ती याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हे जर जातीय तेढ, विद्वेषाचं मूळ हे जर कमी करता आलं तर समाजाची बांधणी होऊ शकते. जेव्हा जेव्हा
भ्रष्टाचाराच्या आपण बातम्या देतो, तेव्हा भ्रष्टाचार जेव्हा संपतो किंवा त्याच्यावर काहीतरी चांगली गोष्ट होते, एक सुधारित निर्णय घेतला जातो, त्याचीही बातमी दिली पाहिजे. मला एक शेवटचं मी एक उदाहरण देते आणि थांबते. थँक्यू, धन्यवाद. आत्ताच आपण आपले नेते माजी उपमुख्यमंत्री आर पाटलांना श्रद्धांजली वाहिली. खूप वाईट झालं, एक सज्जन माणसाचा असा अकाली बळी गेला. सगळेच जण हळहळ. मी मराठी नावाचं एक चॅनल आहे, त्याचे संपादक आहेत रवींद्र आंबेकर. त्यांनी खूप चांगली भूमिका घेतली आणि त्यांनी म्हटलं ज्या दिवशी ते गेले तेव्हापासून त्यांच्या बातमीमध्ये की तंबाखूमुळे आबांचा घात झाला आणि तंबाखू सोडावी म्हणून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या जाहीर कानपिचक्या घेतल्या होत्या, पण ते दुर्दैवाने ते सोडू शकले नाही. ते तंबाखूमुळे त्यांचा बळी गेला. आणि कर्करोग जो आहे त्या कर्करोगामध्ये सगळ्यात जास्त कर्करोगाचं प्रमाण आहे तोंडाच्या कॅन्सरचं. आणि तो तोंडाचा कॅन्सर तंबाखूमुळे, गुटखा, जर्दा, जे कोण आपण काही खातो असे पदार्थ आणि गालाच्या खाली ठेवतो त्याच्यामुळे होतं. तर मी मराठीने एक मोहीम उघडली की तंबाखूच्या सेवनावर, सार्वजनिक सेवनावर बंदी आणली पाहिजे. आणि ती त्यांनी मोहीम इतकी लावून धरली की सरकारला निर्णय घ्यावा लागला, मुख्यमंत्र्यांना घोषणा करावी लागली, आरोग्यमंत्र्यांना घोषणा करावी लागली की सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवनावर आम्ही बंदी आणतो आहे. ती अशा प्रकारची जी पत्रकारिता आहे, अशा प्रकारचं जे काम आहे ते समाजाला बांधून ठेवणारं आहे, पुढे चिरकाल पुढे नेणारं आहे. वाईट आहे त्याच्यावर प्रहार करा, पण 10 प्रहार केल्यानंतर चांगल्या एखाद्या गोष्टीवर लिहावं असं मला वाटतं. आणि शेवटी जेव्हा आपण पेपर वाचतो तेव्हा पेपर वाचल्यानंतर आपल्याला क्षणभर तरी हे जग बरं आहे, जगण्यासारखं आहे असं क्षणभर तरी वाटलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांची आहे, माध्यमांनी ती पाळली पाहिजे. आणि आपली सामान्य माणसाची जबाबदारी अशी आहे की असं मला वाटतं की बातम्या ठीक आहे, माध्यमं ठीक आहे, सगळं ठीक आहे, पण शेजारच्यांची ओळख तरी ठेवली पाहिजे. आपल्यातला माणूस पण तरी टिकवलं पाहिजे, तर आपण पुढच्या पिढीला काहीतरी सांगू शकू. अदरवाईज काय केलं आयुष्यभर, बातम्या ऐकल्या, पुढे काही झालं नाही, असं व्हायला नको असं मला वाटतं. आज या कार्यक्रमासाठी मला मुंबईहून मुद्दाम बोलवलं. संयोजन समितीचं मी खूप कौतुक करते की अंबडसारख्या ठिकाणी 3 दिवसाची व्याख्यानमाला ठेवली. आमच्यासारख्या छोट्या मोठ्या वक्त्यांना बोलवण्यासाठी त्यांनी एवढा फॉलोअप ठेवला आणि ही चांगली व्याख्यानमाला केली. आणि दूरदर्शनच्या सगळ्या महत्त्वाच्या मालिका सोडून इतके लोक इथे भाषण ऐकायला आले. हल्ली भाषण ऐकायला वगैरे कोणी येत नाही. मुंबईच्या सारख्या ठिकाणी तर मुळीच कोणी येत नाही, तर त्यांना ट्रेनची वेळ असते आणि दुसऱ्या मालिका बघायच्या असतात. हे आलेले आहेत आणि कोरे सरांचे आभार. कोरे सर हे माझ्या म्हणजे आम्ही समकालीन आहोत, औरंगाबादचे जुने मित्र आहोत. कोरे सरांमुळे मी इकडे आलेली आहे. अंजली धारवाडकरांचे आभार, कारण ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि कर्तबगार अधिकारी आहे. बायका कर्तबगार असल्या की मला फार बरं वाटतं. सावंत सरांचे पण आभार आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.